नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथले देशसेवेत सक्रिय असलेले सुभेदार संदीप पाटील यांनी 24 वर्ष देशसेवा करून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीनंतर ते प्रथमच चोकाक या आपल्या मूळ गावी आले होते. यावेळी त्यांचे गावामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांचा नागरिक सत्कार सोहळा संपन्न झाला. चोकाक नगरीने अनुभवलेला सुभेदार संदीप पाटील यांचा सेवानिवृत्ती सोहळा हा केवळ एका वीर सैनिकाचा निरोप नव्हता, तर तो संपूर्ण गावाच्या अभिमानाचा, कृतज्ञतेचा आणि देशभक्तीचा जाज्वल्य उत्सव ठरला. तब्बल 24 वर्ष अखंड देशसेवा करून त्यांनी सन्मानाने सेवानिवृत्ती स्वीकारली आणि गावाने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. लेझिम पथक आणि देशभक्तीच्या घोषणा यामुळे वातावरण भारावून गेले होते. उघड्या जीपमध्ये सुभेदार संदीप पाटील आपल्या धर्मपत्नी समवेत नम्रपणे गावकऱ्यांना अभिवादन करत होते. प्रत्येक मायमाऊली औक्षण करून आशीर्वाद देत होत्या. त्या क्षणी संपूर्ण गाव अभिमानाने नतमस्तक झाले होते. या प्रसंगी सुभेदार यांच्या कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की देशसेवा ही केवळ त्यांची जबाबदारी नव्हती, तर संपूर्ण कुटुंबाचा त्याग आणि धैर्य त्यामागे होते. ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडताना दिसत होती. सीमारेषेवर कर्तव्य बजावत असताना घरच्यांनी संयम आणि अभिमानाने प्रत्येक क्षण स्वीकारला. आमच्या कुटुंबातील एक सदस्य देशासाठी उभा आहे, याचा आम्हाला सदैव अभिमान आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कुटुंबीय सुनील, सुकुमार, श्रेया व धर्मपत्नी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात माजी खासदार राजू शेट्टी, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष नीता माने, पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश बनगे, चोकाकचे सरपंच सुनील चोकाकर, महेश स्वामी, पार्श्वनाथ पाटील, माजी सैनिक जयसिंग मुसळे, माजी सैनिक तानाजी पाटील तसेच मित्रपरिवार यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यांनी सुभेदार संदीप पाटील यांच्या शौर्य, निष्ठा आणि कर्तव्यपरायणतेचे कौतुक करत त्यांना गावाचा अभिमान स्तंभ संबोधले. त्यांच्या जीवन प्रवासातून तरुण पिढीने प्रेरणा घ्यावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी गावातील आजी माजी सैनिकांचाही विशेष सन्मान करण्यात आला. त्यांच्या योगदानाचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जसे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यासाठी तानाजी मालुसरे यांनी पराक्रम गाजवला, तसेच आजचे सैनिकही राष्ट्ररक्षणासाठी तितक्याच निष्ठेने कार्य करतात. सुभेदार संदीप पाटील यांचे व्यक्तिमत्व गावकऱ्यांना आजच्या काळातील तानाजी अशी आठवण करून देणारे ठरले. हा सोहळा चोकाक नगरीच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण ठरला. सैनिकांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देते, त्यांचा त्याग आपल्याला कर्तव्याची जाणीव करून देतो आणि त्यांची देशभक्ती आपल्यात राष्ट्रप्रेम जागवते. सुभेदार संदीप पाटील यांच्या कार्याला मनपूर्वक सलाम. शेवटी सुभेदार संदीप पाटील यांनी आपल्या मनोगतात दाखवलेला विश्वास आणि एकमेकांवरील निष्ठा हीच माझी खरी कमाई होती. माझ्या कुटुंबाबद्दल सांगायचं झालं तर माझ्या आईवडिलांना मी मनपूर्वक प्रणाम करतो. त्यांच्या संस्कारामुळेच हा प्रवास शक्य झाला. माझ्या पत्नीने आयुष्यभर शांतपणे संसार केला आणि माझ्या मुलांनी बाबा देशासाठी ड्युटीवर आहेत हे अभिमानाने स्वीकारलं. तोच माझा सर्वात मोठा सन्मान होता. माझ्या लहान भावाचे विशेष आभार मानतो. मी माझ्या अनुपस्थितीत त्याने घराची जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. माझ्या काकांचा आणि पूर्ण परिवाराचा मी मनापासून ऋणी आहे. त्यांनी नेहमी मला प्रेम आणि आशीर्वाद देत राहिले. ज्या मातीत वाढलो त्या लोकांच्या आशीर्वादाने घडलो. मी जिथे जिथे सेवा केली तिथे माझ्या गावाचं नाव अभिमानाने घेतलं. या सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व आजी माजी सैनिक बंधूंचे, माझ्या युनिटचे वरिष्ठ व सहकारी यांचे, सर्व माझे मित्र परिवार, गावातील सर्व ज्येष्ठ आणि ग्रामस्थांचे तसेच पाहुणे मंडळींचे मी मनपूर्वक आभार मानतो. आपण दिलेला हा सन्मान आणि प्रेम हीच माझी खरी कमाई आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच मी भारतीय सेनेत ज्या स्थितीत गेलो होतो, 24 वर्षानंतरही त्या स्थितीमध्ये तुमच्या गावी परत येऊन तुमच्या समोर आता उभा आहे, हे फार सौभाग्याचे मी मानतो. आता शेवटी एवढंच सांगू इच्छितो, सैनिकाची ओळख वर्दीत नसते, ती त्याच्या रक्तात असते.
सेवा संपते, पण देशप्रेम कधीच संपत नाही. मी आज वर्दीतून निवृत्त होत आहे, पण भारत मातेच्या सैनिक म्हणून सदैव उभा राहीन. जर पुन्हा जन्म मिळाला तर पुन्हा हीच माती निवडेन, पुन्हा हा तिरंगा छातीवर मिरवीन आणि पुन्हा सेवा वायुरक्षेचा सैनिक होण्याचे स्वप्न पाहीन. आपण सगळे मिळून आपल्या मातृभाषेला सलाम करूया.